नमस्कार, मी आहे रामेश्वर शिवाजी दरेकर, स्वाभिमानी पत्रकार। आपलं दैनिक बुलंदशक्ती यूट्यूब चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करत आहे। महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी आजचा विषय आहे मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल। मी पुन्हा येईल हे घोषवाक्य कोणाचं आहे आपल्या सर्वांना परिचितच आहे, आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे। गेली 2 महिने झाले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी उल्कापात झालेली आहे आणि ही उल्कापात आपण सर्वांनी जवळून अनुभवलेली आहे। महाराष्ट्राची रणधुमाळी, कुणाची हवा तर कुणाची धुवा अशा पद्धतीने होती। गेली 2 महिने झाले वातावरण सगळीकडे फक्त एकच चर्चा की आपला आमदार, आपल्या पक्षाचा आमदार, आणि यासाठी सर्व पद्धतीने सर्वांनी आपली आपली बाजू जोर लावून धरलेली होती। मात्र जे काही 23 तारखेची आकडे सगळ्या समोर आली ती अतिशय सरगाळ्यांचे चक्र, जी काही आजपर्यंतची लावलेली गणित वजाबाकी बेरीज जी होती, सर्वांची वजाबाकी बेरीज हैराण करून टाकणारी ही गणिती सूत्र होती। आणि ही गणिती सूत्र जी आहेत ती सगळी काही मोडकळीस आणलेली आहेत ती मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल या व्यक्तींनी। तर आजचं महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर महायुतींनी सर्व जागा जे आहेत अजित पवार आणि शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस भाजप सरकार यांनी मिळून 288 जागा लढल्या होत्या। या 288 पैकी जागा ज्या आहेत 233 जागा ज्या आहेत त्या भाजपने आपल्या पारड्यामध्ये खेचून आणलेल्या आहेत आणि 56 जागा ज्या आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी 56 जागेवर विजय प्राप्त केलेला आहे। त्यांच्या पक्षातील आमदारांनी विजय प्राप्त केलेले आहेत आणि 41 जागावरती जे आहे अजित पवार गट यशस्वी ठरला आहे। आणि जे महाविकास आघाडीला ज्या जागा आहेत, एकूण जागा ज्या आहेत 46 जागा ज्या आहेत मिळवण्यात महाविकास आघाडीला यश प्राप्त झालेले आहे। यापैकी ज्या आहेत 20 जागा ज्या आहेत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि 10 जागा ज्या आहेत शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत आणि 16 जागा ज्या आहेत काँग्रेसला मिळाल्या आहेत। एकंदरीत हे सर्व काही चित्र जे बघितलेलं आहेत अनेकांनी तर्कवितर्क लावलेले होते, परंतु आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात चुरशीची निवडणूक ठरलेली आहे। आणि जी काही निकालाची आकडेवारी आहे एकूण 230 जे काही आहेत आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि 12 आमदार जे अपक्ष निवडून आलेले आहेत। या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्यासाठी आम्ही खास जो विषय आजचा घेऊन आलेला आहोत मी पुन्हा येईल। मी पुन्हा येईल हे घोषवाक्य जे आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि आता भावी मुख्यमंत्री या दृष्टीनं आता ओळखले जाऊ लागलेले आहेत। मी पुन्हा येईल या वाक्याच्या मथळ्याखाली आजचा आपण विषय घेणार आहोत। विशेष करून ही सर्व काही आकडेमोडी आहे जी काही आहे ही सर्व काही आकडे जे आहेत मानवी मनाला विचार करायला लावणार आहेत। अनेकांनी या ज्या 230 ज्या जागा मिळालेल्या आहेत याच्यावरती आपापल्या पद्धतीनं आपापल्या बाजू मांडण्याचा सातत्यानं आता प्रयत्न चालू आहे। जर आपण प्रामुख्याने महत्त्वाचा विषय जर बघितला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही आणली होती। लाडकी बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीने लाडक्या सरकारला बनवलंय अशा पद्धतीचा सूर देखील सगळ्या महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळत आहे। आणि तशा पद्धतीचं दैनिक बुलंदशक्तीनं देखील कालच्या वर्तमानपत्रामध्ये शीर्षक घेतलं होतं या मथळ्याखाली, लाडक्या बहिणीने या लाडक्या भावाला तारलेला आहे। म्हणतात ना महिला बोलत नसतात परंतु करून दाखवतात, ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट। आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील महिलांनी जो आपला कौल आहे तो जो काही कौल आहे महायुतीच्या बाजूने दिल्याचा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। सर्व महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या संदर्भामध्ये अतिशय रोष पूर्ण वातावरण होतं आणि सगळीकडे संतापाची लाट होती, परंतु या सर्व संतापाच्या लाटेमध्ये जे आहे महायुतीने यश प्राप्त शिखरावर केलेलं आहे। आणि हे जे काही यश आहे अत्यंत महाविकास आघाडीला खूप काही शिकवण्यासारखं यश आहे, परंतु महाविकास आघाडीची यशाची आणि अपयशाची कारणं तशी गंभीर आहेत। आपल्या मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर एकूण जे आहे 46 जागा होत्या आणि या 46 जागेपैकी अनेक जागावरती जे आहे महायुतीला यश मिळवताना आपल्याला 33 जागेवरती जवळपास 36 जागेवरती यश जे आहे महायुतीला मिळालेलं आपल्याला दिसून येत आहे। मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप वणवा पेटावा तशा पद्धतीनं पेटलेला होता, परंतु हा वणवा जो आहे लोकसभेमध्ये आपल्याला पेटलेला दिसून आला। मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या वणव्यावरती जे आहे देवेंद्र फडणवीस सरकारने जे आहे की एक प्रकारचं जे काही आहे या वणव्याला शांत केलेला आहे, या वणव्याला शमवलेला आहे। आणि हा वणवा जो आहे
आपल्या बाजूनं कशा पद्धतीनं घ्यायचा आणि त्या वनेवाला कसं शमवायचं हे जे षडयंत्र खेळलेलं आहे देवेंद्र फडणवीस, त्या षडयंत्रामध्ये देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झालेले आहे। नेहमी जरांगे च्या मागण्या रास्तही असू शकतात, त्याबद्दल आपण ही शक्यता नाकारता येत नाहीये। आरक्षण मिळालं पाहिजे याबाबत मी काही म्हणणार नाही किंवा न मिळालं पाहिजे याबाबतही म्हणणार नाही। प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये अधिकार आरक्षणाचा मागण्याचा हक्क आहे, परंतु मनोज जरांगे पॅटर्न जो आहे या पॅटर्नमुळे जो आहे ओबीसीवर खूप मोठा परिणाम झाल्याचा महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळाला आहे। आणि ओबीसी जी जमात आहे, ओबीसी जी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात अनेक जाती ज्या आहेत ओबीसी मध्ये मोडल्या जातात आणि मराठी एकंदरीत जर आरक्षणाचा विचार जर केला तर विशिष्ट भागामध्येच हा आकडा मोडला जातो, परंतु ओबीसीवर याचा परिणाम झाल्यामुळे आणि मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे फॅक्टर या ठिकाणी चाललेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय। ओबीसी एका ठिकाणी एकवटल्यामुळे याचा जो फायदा आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने जो काही आहे तो भाजपला स्पष्ट पद्धतीने झालेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये देखील भाजपने मुसंडी मोठ्या प्रमाणात मारलेली आपल्याला पाहायला मिळते। 62 पैकी 47 जागा जवळपास विदर्भामध्ये जो काही आहे भाजपनं महायुतीनं आकडा गाठलेला आहे। तिकडे कोकणमध्ये असेल नारायण राणे यांनी आपला गड जो आहे आबाधित राखलेला आहे। जो मुंबई जो गड आहे उद्धव ठाकरे सेनेचा गड म्हणून मानला जातो, या गडामध्ये देखील गडाला देखील पोखरण्याचं काम जो आहे महायुतीनं केलेलं आहे नाही तर तिथं शिंदे सरकारने खूप मोठी मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे। या सर्व विषयामध्ये आपण एकंदरीत प्रकाश टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत। जे काही आता एकंदरीत जो इतिहास आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधला मी पुन्हा येईल या देवेंद्र फडणवीसच्या वाक्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ केला होता आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसने मी पुन्हा येईल असं घोषवाक्य सगळ्यांना भाषणाद्वारे म्हटलं होतं, परंतु उद्धव ठाकरे सेना भाजपपासून दूर गेल्यानंतर जे काही भाजपचे देवेंद्र फडणवीस आहे यांचं हे घोषवाक्य जे आहे फक्त हास्याचे फवारे म्हणून त्यावेळेस प्रत्येकाने आपल्या स्टेटसवरती ठेवले होते आणि त्यांना हास्यास्पद म्हणून त्या घोषवाक्याला घेतल्या जात होतं। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शांततेपोटी लाभ आहे या मथळ्याखाली शांतता आणि संयम आणि चतुर्बुद्धी आणि चाणक्य नीतीमुळे या राजकारणामध्ये खूप मोठं काही जे काही आहे आज यश प्राप्त करत सलग महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये जो काही आपला वेगळा ठसा उमटवलेला आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। देवेंद्र फडणवीस जे आहे हे राजकारणाचे खूप मोठे चाणक्य म्हणून आता ओळखले जाऊ लागलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे राजकारणामध्ये सर्वांचा बाप म्हणून ओळखल्या जाणारा आणि म्हणायचे की आताही महाविकास आघाडीमध्ये म्हटल्या जायचं की 83 वर्षाचा म्हातारा राजकारणामध्ये महायुतीला कसं पाणी पाहतो असं बोलल्या जात होतं भाषणामध्ये, परंतु या 83 वर्षाच्या म्हाताऱ्याला देखील देवेंद्र फडणवीसनं एक प्रकारचं हे जे काही आहे दारुण पराभव करून एक खूप मोठा तीव्र झटकाच या ठिकाणी दिल्याचं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आताही 230 जागा प्राप्त महायुतीने केल्यानंतर अनेकांकडून बोलल्या जातंय की हा खूप मोठा ईव्हीएम घोटाळा आहे आणि ईव्हीएमच्या माध्यमातून हे सरकार प्रस्थापित या ठिकाणी झालेलं आहे। आजच्या वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या आलेल्या आहेत की 95 ठिकाणी ईव्हीएम मध्ये जो 20/11/2024 रोजी जे पेटीमध्ये मतदान झालं होतं तर ते एकूण मतदानाची आकडेवारी मोजता आणि 23 तारखेला जी काही मतगणना झाली होती त्या मतगणनेची आकडेवारी मोजता यामध्ये 95 मतदारसंघामध्ये तफावत झाल्याचं दिसून आलेलं आहे। याचे जे काही आकडे जे आहेत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध देखील मतदारसंघाच्या अनुषंगाने प्रसिद्ध झाल्याचे आमच्याकडे काही पुरावे पण उपलब्ध झालेले आहेत। दुसरा मुद्दा प्रामुख्याचा म्हणजे की 19 मतदारसंघामध्ये जे काही ज्यावेळेस मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जी काही आकडेवारी एकंदरीत ईव्हीएम वरती नमूद केली जाते आणि ती आकडेवारी ज्यावेळेस मतगणना पूर्ण होते त्यानंतर जी काही मोजल्या जाते ती आकडेवारी आणि मतपेटीतून मतदान मोजणी झाल्यानंतर जी काही आकडेवारी आहे समप्रमाणात आली पाहिजे, परंतु ती आकडेवारी 19 मतदारसंघामध्ये समप्रमाणात न आल्यामुळे या ईव्हीएम घोटाळ्यावरती जो काही आरोप केला जातो त्या आरोपामध्ये खरोखर तथ्य आहे का या चर्चेला शंका या ठिकाणी निश्चित उपस्थित होण्याला वाव आहे। ईव्हीएम घोटाळा बाबतीमध्ये अनेक वेळा
काँग्रेस पक्षाचे जे राहुल गांधी आहेत यांनीही भाष्य केलेलं आहे। या संदर्भामध्ये न्यायालयात अनेकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत आणि आता जो महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे या निकालानंतर अनेकांनी भाष्य केलेलं आहे की आम्ही न्यायालयात जाऊन त्या याचिका दाखल करणार आहोत। हे कितपत यशस्वी होतात यावर मी भाष्य करणार नाहीये। ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकांना बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल आपलं मतदान देण्याचा प्रत्येकांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे। परंतु हे व्यक्ती स्वातंत्र्य ईव्हीएमच्या माध्यमातून हिरावून घेतलं का असा अनेकांनी प्रश्न उद्भवलेला आहे। कारण की तो प्रश्न उद्भवणे ही माझ्या मते साहजिकच असावं, स्वाभाविकच असावं। प्रत्येक एक्झिट पोल जे काही आजपर्यंत एक्झिट पोल जे आहेत विविध माध्यमातून सर्वे होतो आणि ते सर्वेच्या माध्यमातून अनेकांचे एक्झिट पोल हे यशस्वीरित्या पार होतात। परंतु एक्झिट पोलमध्ये एकूण आकडेवारी जी काही सांगितली गेली होती महायुतीला 180च्या पर्यंतच प्रत्येक एक्झिट पोलमध्ये आकडेवारी नमूद केल्या गेली होती। परंतु एक्झिट पोल सर्वच्या सर्व फेल होत एक्झिट पोल भाजपने आणि महायुतींनी सर्व काही एक्झिट पोलची आकडेवारी फेल करत चक्क 230चा आकडा गाठत महाविकास आघाडीला दारुण पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण महाराष्ट्रात बघितलं की शेतकऱ्याचा विषय असेल, शेतकऱ्याच्या सोयाबीनला आपण बघितलं की 4000च्या आतमध्ये भाव आहे। परत सोयाबीन सारख्या पिकाला 4000च्या आतमध्ये भाव आहे। कापसाला जर बघितलं तर आपण कापसालाही कवडी मोलचा भाव आहे। 6 ते 7000च्या दरामध्ये कापूस विक्री आता केल्या जात आहे। तर मला एकच सांगायचं, आता सरकार आलेला आहे, ईव्हीएम घोटाळा आहे किंवा नाही आहे ते न्यायालयाच्या अधीन आहे। चौकशी अंती काय जे पुढे येईल ते सत्य समोर येणारच आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। परंतु मी पुन्हा येईल या देवेंद्र फडणवीस सरकारला एक शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं आपल्या भाषणामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोफत वीज बिल या माध्यमातून शेतकऱ्यांची मनं जिंकवण्यासाठी आपण ही भाषणबाजी केलेली आहे, तो खरोखर आपण 5 वर्ष सरकार चालवणार आहात। 5 वर्ष सरकार चालवल्यानंतर आपण 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज बिल देणार आहात। ही गोष्ट जर आपण पूर्ण केली तर निश्चितपणे आपलं दैनिक बुलंदशक्ती खूप खूप स्वागत करेल, यात काही दुमत नाही आहे। भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या अर्थव्यवस्थेचा कणा जर तुम्ही मोडलेला उभं करणार असाल तर तुमच्या सरकारचं खूप खूप स्वागत आहे। दुसरा मुद्दा म्हणजे की तुम्ही सरकार स्थापन झाल्यानंतर कापसालाही देखील विक्रमी भाव देणार आहात अशी देखील ग्वाही दिलेली आहे। सोयाबीनलाही देखील विक्रमी भाव देणार आहात अशी आपण ग्वाही दिलेली आहे। आणि चौथा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्या वेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं, उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी दिलेली होती आणि उद्धव ठाकरे सरकारने देखील हमी दिली होती की सोयाबीनला आम्ही 8000 रुपये भाव देऊ सरकार स्थापन झाल्यानंतर। परंतु दुर्दैवानं उद्धव ठाकरे सरकार, महाविकास आघाडी सरकार न आल्यामुळे आपल्याला इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या लाडक्या बहिणींनी, इथल्या कामगारांनी, इथल्या मजुरांनी, इथल्या उद्योगपत्यांनी, इथल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कौल दिलेला आहे। या जनतेच्या आशा अपेक्षा आपण मावळू नका कधी। आपण जनतेला जी काही शब्द दिलेली आहे, राजकारण खूप घाणेरडं राजकारण असतं, परंतु देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणताना मी बोलतो तसं चालतो तर त्या पद्धतीने तुम्ही खरोखर बोला आणि या शेतकऱ्याला खरोखर आपला जो कणा मोडलेला आहे, हा मोडलेला कणा जो आहे उभं राहण्यासाठी, सशक्त करण्यासाठी आपलं हा पाऊल खूप अत्यंत गरजेचं आहे। आपली जी काही भूमिका आहे, मी पुन्हा येईल, तुम्ही तो शब्द खरा करून दाखवलेला आहे। आज नाही तर चक्क तुम्ही जवळपास माझ्या मते 5 वर्षानंतर तो शब्द प्रत्यक्षात अनुकरण करून या ठिकाणी सरकार स्थापन करत आहात। आपण आपल्याकडे आता सध्या आपण आपल्या अजित पवार गटाचा आहे, मी एक महत्त्वाचा सांगतो की अजित पवार यांचा सिंचन घोटाळा आहे, 36,000 कोटी रुपयांचा आहे। तो सिंचन घोटाळा असताना देखील अजित पवार यांना घोटाळ्यातून तुमच्या मशीनमधून टाकून तुम्ही जे काय आहे क्लिअरिफिकेशनचं त्यांना सर्टिफिकेट बहाल केल्यामुळे तिथं जो आहे तो घोटाळा त्यांचा संपुष्टात येऊन महाराष्ट्रात देखील त्यांना जवळपास 41 जागावर आपला विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही त्यांना सहानुभूती दर्शवलेली आहे आणि 41 जागावर जो आहे विजय अजित पवार गटाचा झालेला आहे। शिंदे गटाचा देखील जो आहे विजय जो आहे 56 जागावरती शिंदे गटांनाही विजय प्राप्त करण्यास यश आलेला आहे। त्यामध्ये छगन भुजबळ असतील, सदन घोटाळा असेल, त्यामध्ये छगन भुजबळ हे कारागृहात जाऊन आलेले आहेत, नवाब मलिक असतील हे कारागृहात जाऊन आलेले, असो काही असो,
घोटाळेबाज घेऊनही देखील आपण सरकार स्थापन केलेलं आहे। तुम्हाला खूप खूप उदंड शुभेच्छा आहेत माझ्याकडनं। परंतु माझं एकच म्हणणं आहे की इथला जो शेतकरी आहे, इथला जगाचा पोशिंदा जगला पाहिजे। आपण लाडक्या बहिणीला सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपये त्यांच्या खात्यात टाकणार होता, आता ते 2100 रुपये आपण कशा पद्धतीनं 5 वर्ष टाकणार आहात, हा खूप अर्थव्यवस्थेचा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय आहे। अर्थव्यवस्था डबघाईला न येऊ देता, अर्थव्यवस्थेवर आर्थिक भुर्दंड न पडता आपण तो 2100 रुपयाचा जो काही निधी आहे प्रत्येक इथल्या भगिनींच्या खात्यात टाकणार आहात। खूप खूप काही तुमची चांगली कौतुकास्पद ही कामगिरी आहे, कारण की आपल्या सरकारला जो काही विषय आहे, जे काही तारलेले आहे, संकटाच्या चक्रीवादळातून तुम्हाला जे काही बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे, माझ्या मते या इथल्या लाडक्या बहिणींना केलेले आहेत। लाडक्या दाजीवर जो काही आहे विषय अतिशय चिंतेचा या ठिकाणी झालेला आहे। लाडका दादी अतिशय चिंतेत आहे की बाबा मी महाविकास आघाडीला मतदान केलं, परंतु महाविकास आघाडी निवडून कसं काय नाही आली, तो सर्व काही नारळ जो काही फोडण्याचं काम करत आहे दाजी। पूर्ण काही ईव्हीएम वरती दाजीचा राग, रोष आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या दाजींचा दिसून येत आहे। परंतु जे काही मतदान झालेलं आहे, आपल्याला मताधिक्याने तुम्ही आपण जे काही निवडून आलेला आहात, याचं सर्व काही श्रेय आहे माझ्या मते तुम्हाला लाडक्या बहिणीला दिलं तर वावगं ठरणार नाही आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात जास्त आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मोदी लाट 2014ला होती, तेव्हाही महायुतीचे जे काही देवेंद्र फडणवीस आहेत, या भाजप सरकारला फक्त 123 जागावरती यश प्राप्त करण्याला यश आलं होतं। एवढी मोदी लाट 2014ला असताना देखील, परंतु आता मोदी लाटही नव्हती, कुठली लाटही नव्हती, काहीही नव्हतं, तरीही आपण 133 विक्रमी जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, आजपर्यंतच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या जागा 230 महायुतीने जिंकलेला आहे, तो विक्रमी इतिहास आज अविस्मरणीय सर्व महाराष्ट्रांच्या लक्षात राहण्यासारखा आहे। आणि हा सौम्य नाही तर तीव्र झटका जो आहे आपण महाविकास आघाडीला दिलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीस, आपलं जे राजकारण आहे, आपलं राजकारण फक्त आपण महाराष्ट्रापुरतच न सीमित ठेवता आपण देशाच्या राजकारणामध्ये देखील एक देवेंद्र फडणवीस किती चाणक्य आणि चतुर आणि अतिशय हुशार मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय मुरलेला राजकीय नेता आहे, हे आपण संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला लक्षात आणून दिलेला आहे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही जवळून बघितलेली आहे ही निवडणूक। अनेक मतदारसंघामध्ये आम्ही अनेक ठिकाणी भेटीगाठी दिलेल्या आहेत, अनेक मतदारसंघामध्ये अनेक आमदारांच्या माध्यमातून अनेक पेंडॉल टाकण्यात आली होती। त्या पेंडॉलमध्ये दारूंचे बॉक्स होते, अनेक पेंडॉलमध्ये जे आहे मटण मांसाहारी त्या ठिकाणी दिल्या जात होतं, अनेक पेंडॉलमध्ये रोज लाखो रुपयांचा खर्चाची उधळण केली जात होती, अनेक लोक दारू पिऊन गटारामध्ये लोळलेली आम्हाला पाहायला मिळाली। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे पैशांचा पाऊस पडलेला आहे आणि या पैशाच्या पावसामध्ये जे आहे महाराष्ट्र हरलेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि इथे पैसा जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मला रोष काही घेणं नाही, मी निर्भीड पत्रकार म्हणून महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता करत असतो। निर्भीड पत्रकारिता करत असताना अनेक वेळा माझ्यावर प्राणघातक हल्ले देखील झालेले आहेत। आपण फेसबुक रामेश्वर दरेकर या यूट्यूब फेसबुक ID वर देखील माझ्यावर झालेल्या आजपर्यंतच्या घडामोडी तुम्ही निश्चितपणे बघू शकता। माझ्या यूट्यूब चॅनलवर देखील जाऊन आपण माझे पूर्ण व्हिडिओ सर्च करू शकता की अनेक धक्कादायक विषय माझे खळबळजनक नेहमी जनतेच्या हितासाठी असतात। मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, मी महाविकास आघाडीचा नाही आहे, महायुतीचा नाही आहे। नेहमी पत्रकारांनी विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावली पाहिजे। आपलं खरोखरच आम्ही सहर्ष स्वागत करत आहे। येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी, या महाराष्ट्राला देशाच्या इतिहासात नावलौकिक करण्यासाठी आणि इथल्या बेरोजगारी तरुणांच्या हाताला, तरुणींच्या हातांना काम देण्यासाठी या सरकारने गेल्या 10 वर्षात जे काम नाही केलं, आता येणाऱ्या 5 वर्षात तरी निदान इथले जे बेरोजगारी तरुण आहेत यांच्या हाताला काम द्यावं। विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी नोकर भरती मोठ्या प्रमाणात काढल्या गेली पाहिजे। पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असतील, ह्या काही मोठ्या प्रमाणात राबवल्या पाहिजे। आणि जे काही खाजगीकरणाचा जो पायंडा या ठिकाणी भाजपने राबवलेला आहे, तो पायंडा बंद केला पाहिजे।
प्रत्येक नोकरीमध्ये जे आहे काही भाजपांनी जे काय आहे सरकारच्या अंतर्गत प्रत्येक नोकर भरती झाली पाहिजे, कुठल्या एजन्सीला देखील नोकर भरती दिली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं भूमिका बजावली पाहिजे। महत्त्वाचं मला सांगायचं म्हटले की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे अनेक मोठमोठ्या नेत्यांना दे धक्का बसल्याचा आपल्याला प्रथमदर्शनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळाले आहे। वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांच्या वंचित बहुजन आघाडीने अनेक मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान घेतलेलं आहे। भलेही त्यांचे मतदारसंघात कुठल्याही आमदार निवडून आलेले जरी नसतील, मात्र त्यांनी महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी महत्त्वाची केंद्रबिंदू भूमिका त्यांनी बजावल्याचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते। लोकसभेमध्ये जे काही आकडेवारी कमी झाली होती मतदानाची वंचित बहुजन आघाडीची, ती आकडेवारी जे काही आहे आताच्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आपल्याला दिसून येते आणि याचा अप्रत्यक्ष फायदा जो काही आहे भाजप महायुतीला झाल्याचा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही आत्मविश्वास महाविकास आघाडीकडनं दर्शवण्यात आला होता की आम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज नाही आहे, SC STच्या मताची काही गरज नाही आहे, हे काही सबसेल जे काही आहे हा पॅटर्न पूर्णपणे फेल झाल्याचा महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत बोलल्या जायचं की महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त आणि फक्त मराठ्यांच्या अवतीभोवती फिरतं, मराठा खडा तो सबसे बडा असं बोलल्या जायचं हे घोषवाक्य खूप काही गाजले गेलेलं आहे। एक मराठा कोटी मराठा असेही देखील अनेक मराठा आरक्षणाच्या वेळी आपल्याला पाहायला मिळालं। मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकांना अधिकार आहे, परंतु आत्ताचा जो कोल आहे मराठा विरुद्ध OBC हा जो वणवा पेटला गेला, या वणव्याचे जे मुख्य सूत्रधार आहेत मराठ्याच्या बाजूनेचे ते आदरणीय मनोज जरांगे पाटील आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठ्यांना एकत्र केलं, संघटित केलं आणि बाबासाहेबांना सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा ही जी काही घोषवाक्य आहे मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मराठ्यामध्ये राबवली, शिकले, संघटितही केले आणि मतदानाच्या वेळी हे संघटित झालेले मराठा मात्र मतपेटीमध्ये एकत्रित झाल्याचे आपल्याला विधानसभेमध्ये दिसून आले नाही। मात्र महाराष्ट्रातील OBC मात्र एका ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळालं। याचं जे काही श्रेय आहे प्रामुख्याने मी देईल ते छगन भुजबळ यांना देईल। ते OBCचे खूप मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि लक्ष्मण हाके या दोन लोकांना देईल। लक्ष्मण हाके यांच्यावर देखील अनेक वेळा आरोप झाले, प्रत्यारोप झाले, छगन भुजबळवर देखील आरोप झाले, प्रत्यारोप झाले, सोशल मीडियावरती खूप हास्यास्पद त्यांच्याबद्दल अनेकांनी पोस्ट व्हायरल केल्या, परंतु छगन भुजबळ यांनी बोलून कमी दाखवलं, मात्र कर्तृत्वातून त्यांनी जे काही आहे महाराष्ट्राचा OBC समाज जो आहे हा केवळ आणि केवळ फक्त छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी असल्याचं या निकालावरून तरी आपल्याला लक्षात येतं। या निकालावरून एक गोष्ट शिकायला भेटली की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत मराठे बोलले जायचे की मराठ्याच्या अवतीभोवती महाराष्ट्राचं राजकारण रंगल्या जातं, परंतु या राजकारणावरून स्पष्ट लक्षात येते की OBC खडा तो सरकार से भी बडा असं म्हटलं तर हे वाक्य आता वावगं ठरणार नाहीये। मला कुठल्याही पक्षाहून, मला कुठल्याही जाती धर्माहून काही घेणं देणं नाही, परंतु आजचं जे महाराष्ट्राचं राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं, महाराष्ट्राच्या राजकारणात जो कल ज्या महायुतीच्या बाजूने देण्यात आला त्या कलाच्या संदर्भामध्ये त्या कलाच्या अनुषंगाने मी आजचं जे व्हिडिओ चित्रीकरण आहे खास करून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या बोलण्यामधनं कुणीही व्यक्तिक कुठल्याही प्रकारची भूमिका बजावू नये। माझं जे काही बोलणं आहे, जे काही विश्लेषण आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवान घडामोडी झालेल्या आहेत ते वेगवान घडामोडीवर भाष्य करणारे आजचं विश्लेषण आहे आणि हे विश्लेषण प्रत्येकांना मान्यच करावं असं विश्लेषण आहे। मनोज जरांगे यांनी जो काही OBC मराठा हा वाद चिघळवला आणि हे जे काही प्रतिबिंब बिंबवल्या गेलं याचा परिणाम जो आहे OBC मतदारावरती झाला, जातीचाटीचं राजकारण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप पक्षांनी देश पातळीवर एकच भूमिका घेतली की कटेंगे तो बटेंगे, कटेंगे तो बटेंगे, हिंदू मुस्लिम आणि याच्यामुळे काय झालं, याचा परिणाम हिंदू मुस्लिमचा परिणाम मतदारामध्ये झाला आणि मतदार जो आहे जातीच्या नावाखाली विखुरला गेला। खरं तर ज्या देशामध्ये जातीय राजकारण तापल्या जातं, ज्या देशामध्ये जातीय तेढ निर्माण केली जाते, ज्या देशामध्ये जातीच्या नावाखाली
सत्ता मिळवल्या जाते त्या देशामध्ये जे काही आहे प्रगती ही हळूहळू खुंटत जाते। याचं वास्तववादी उदाहरण म्हणजे जातीवाद करणारा देश म्हणजे पाकिस्तान आहे। त्या देशाची अवस्था, त्या देशाची दुरावस्था, त्या देशातल्या नागरिकांची व्यथा, तिथल्या बेरोजगारींची व्यथा, तिथल्या महागाईची व्यथा आपण सर्वांनी जवळून बघितलेली आहे। तिथं फक्त जातीवाद 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 जातीवाद, भारत असा, आमका देश असा, तो देश तसा, आम्ही असे, आम्ही हा कट्टर जाती, तिथला आतंकवाद असेल, ह्या गोष्टी भारताच्या राजकारणामध्ये नको आहे। राजकारण पाहिजे ते म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर पाहिजे। मला जाती बाबतीत कोणी जर विचारलं तर सर्वात जास्त राग मला जातीच्या संदर्भामध्ये येतो। मराठा आमदारांनी चांगलं काम केलं, मराठा कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं आपण भरभरून कौतुक केलं पाहिजे। ओबीसी नेत्यांनी चांगलं काम केलं तर त्याचं आपण भरभरून कौतुक केलं पाहिजे। कुठल्याही जातीवर आपण तेढ निर्माण करणारं काम केलं नाही पाहिजे। आता सध्याचं सरकार जर बघितलं तर जातीय तेढ निर्माण करून आलेलं हे सरकार आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। आज आपण जे काही व्हिडिओ चित्रीकरण आपलं जे काही झालेलं आहे यामध्ये प्रामुख्याने मी संपूर्ण श्रेय जे काही आहे इथल्या लाडक्या बहिणीला देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना लाडक्या सरकारला तारलेलं आहे। या लाडक्या बहिणी देखील आज शेतात जाऊन काम करतात, राबराब राबतात, घामाच्या दाराने ओल्या चिंब होतात या लाडक्या बहिणी। या लाडक्या बहिणीचा जो गॅस दर आहे, काल परवाचीच बातमी आहे, 40 रुपयांनी गॅस दर देखील वाढलेले आहेत। एकीकडे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे, दुसरीकडे तेलाचं पाकिट 1,500ला करायचं। हे सर्व काही लाडक्या बहिणीला एकीकडे खुश करायचं आणि दुसरीकडे गालात मारायचं, हे काही काम चालू आहे। सरकार मायबाप हे काम कुठेतरी बंद झालं पाहिजे। लाडक्या बहिणीला जसं तुम्ही लाड पुरवताय तसे तिचे जे काही तुम्ही किराणा मालाचे भाव असतील, समजा तेल असेल, डाळी असतील, काही इतर गोष्टी असेल, साहित्य तिचं त्याचे माल देखील आपण कमी केले पाहिजे। आणि शेतकऱ्याचा जो काही आहे विषय, लाडका शेतकरी योजना देखील आपण शेतकऱ्याला चालू केली पाहिजे। शेतकरी खरा तर कणा आहे या अर्थव्यवस्थेच्या, शेतकऱ्याला टिकवण्यासाठी आदरणीय जे काही आता भावी मुख्यमंत्री मी पुन्हा येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सर्वांना खूप खूप काही माझ्याकडनं शुभेच्छा आहेत। आणि आपल्या सरकारकडनं 5 वर्षामध्ये खूप काही असं विकासात्मक काम झालं पाहिजे। परत पक्ष चोरीचं प्रमाण कुठेतरी 5 वर्षामध्ये नको व्हायला, एवढीच काही अपेक्षा आहे। कारण की जनतेनं आता तुमच्याशी कौल दिलेला आहे, यापूर्वी देखील जनतेनं मोठ्या प्रमाणात कौल दिला होता, परंतु जनतेची भावना हे खेळून तुम्ही तिकडे गुवाहाटीला गेले होते, काय झाडी काय डोंगर असा पाहायला मिळालं होतं। परंतु जे काय झाडी काय डोंगरचे शहाजी बापू पराभूत झाल्यामुळे थोडंसं मलाही धक्का बसलेला आहे शहाजी बापू तुमच्याबद्दल। कारण की काय झाडी काय डोंगर इथं म्हणताना आज जर खरोखर तुम्ही आमदार म्हणून निवडून आला असता तर आणखीन मला बरं वाटलं असतं अभिमानानं। काय झाडी काय डोंगर, आता गुवाहाटीला जायला तुम्हाला वेळ नाही भेटणार, तुम्हाला विमानही येणार नाही, तुम्हाला हेलिकॉप्टरही येणार नाहीये, तुम्हाला आता तिथं राहूनच काय झाडी काय डोंगर नाही, आता काय घर काय मतदार असंच बोलावं लागणार आहे बापू। त्याच्यामुळे बाबा हे काही काळ तळतं, हे जे चाललं ना आपला प्रामाणिकपणा, आपली जिद्द, आपली मेहनत, चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास हे शेवटी कामी येतं। जे तुम्ही पेराल तेच निश्चित उगवणार आहे। आपण बघता इथं आता माझ्या पाठीमागं हे जे तलाव आहे इथं पूर्ण खडकाळ जमीन आहे, इथं पेरू आलेले आहे, सगळं काही आलेलं आहे। म्हणजे जे पेरलं ते उगवतं, पाण्यामध्ये क्षमता आहे। आता मी सांगायचं तात्पर्य पाठीमागच्या बद्दल बोलण्याचं तात्पर्य असे की देवेंद्र फडणवीस यांनी खूप बारकाव्याने या गोष्टी पेरल्यामुळे, फार बारकाव्याने विचार केल्यामुळे RSSचे जे काही काम करणारे ग्राउंड लेवलचे काही लोक आहेत ते तळागाळामध्ये गेले आणि भाजपचे विचारसरणी त्यांनी तिथं रुजवलेली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इथं परिणाम मतामध्ये झाल्याचा आपल्याला दिसून आला। आणि 230 जे जागा आहेत सध्या महायुतीनं मिळवलेल्या आहेत आणि हा विक्रमी विजय आहे या ठिकाणी। तर सर्वांना खूप खूप सरकारला शुभेच्छा आणि धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तुर्तास धन्यवाद।